आजच्या काळात लीडर्स म्हणजे नक्की कोण? जो मोठमोठी भाषणं देतो, की जो लोकांना इन्फ्लुएन्स करतो, जो लोकांच्या जीवनात खराखुरा बदल घडवतो. जसे महाभारतामध्येही अनेक नेते होते. भीष्म होते, दुर्योधन होते, कर्ण होते, विदुर होते आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण देखील होते. तर असे अनेक नेते आपण महाभारतात देखील बघतो आणि आताच्या काळात देखील. पण महाभारतासारख्या इतके महान योद्धे आणि ज्ञानी लोक असूनही महाभारतासारखा विनाश का झाला आणि आपण न कळतही त्याच चुका रिपीट करत आहोत का? जसे आपण बघतो की आजचे जे लीडर्स आहेत ते अचानक यातून बाहेर पडतात, पण त्यांच्या मागची खरी मेहनत, त्या मागचं सत्य काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आजचे लीडर्स आणि महाभारतातील लीडर्स यांच्यात नेमका फरक काय आहे आणि भगवद्गीता आपल्याला लीडरशिप बद्दल काय सांगतात. भगवद्गीता, भागवतम आणि महाभारताच्या आधारावर आणि त्यातून आपल्याला काय शिकवण मिळते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओमध्ये मिळाली माहिती हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के म्हणजेच नीलरत्नधारी देवीदासी. तर सर्वप्रथम पहिले आपण बघू की लीडर्स म्हणजे नेमकं काय. आजच्या जगात लोक लीडर्स म्हणजे पॉवर समजतात, मोठं पद समजतात आणि फॉलोअर्स समजतात. पण शास्त्र लीडरशिपची वेगळीच व्याख्या सांगते. कोणी राजकारणात, कोणी बिझनेसमध्ये, कोणी सोशल मीडियावर, तर कोणी धर्माच्या नावाखाली. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, नेतृत्व म्हणजे नेमकं काय? लोकांना कंट्रोल करणं की लोकांची सेवा करणं? स्वतःचा फायदा की धर्मासाठी त्याग? महाभारतातले नेते आणि आजचे नेते यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. महाभारतातील नेते सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर धर्म टिकवण्यासाठी लढले. आज अनेक लीडर्स लोकांना स्वतःकडे खेचतात, पण त्या काळातील खरे नेते भगवंताकडे नेत होते. आणि आपण हाच फरक आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आज लोकांना वाटतं की लीडर्स म्हणजे ज्यांच्याकडे पॉवर आहे, फॉलोअर्स आहे, मनी आहे, म्हणजेच पैसा आहे आणि इन्फ्लुएन्स आहे. पण शास्त्र काय सांगतं तर बघा, भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, यद्ददाचरती श्रेष्ठ व देवेतरो जना. म्हणजेच याचा अर्थ काय तर याचा अर्थ आहे की श्रेष्ठ व्यक्ती जे काही आचरण करतो, जे काही गोष्टीला फॉलो करतो, ते सामान्य लोक त्यांचं अनुकरण करतात. म्हणजे तुमचे आणि आमच्या सारखे. तर लीडर्स म्हणजे तो नाही की जो फक्त बोलतो, तर लीडर्स तोच आहे की ज्याचं जीवन हे उदाहरण असतं. आजचे अनेक लीडर्स आपण बघतो की लोकांना खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात, पण स्वतः ते तसं जगत नाही. पण आपण बघतो की महाभारत झालं, त्याच्यामध्ये जे काही लीडर्स होते त्यांचं जीवन हे सर्वांसाठी एक संदेश आहे. जसं आपण आता बघतो की भगवद्गीता ही संपूर्ण महाभारतावरच आधारित आहे. जसं की त्याच्यामध्ये मुख्य नेते दोन होते. ते कुठले तर पहिले म्हणजे युधिष्ठिर आणि दुसरे होते दुर्योधन. तर दुर्योधनाचं नेतृत्व काय होतं? दुर्योधन हा कसा लीडर होता तर पहिलं म्हणजे दुर्योधनाला सत्ता हवी होती, पण धर्माच्या विरुद्ध होता. त्याला लोकांवर राज्य करायचं होतं, पण लोकांची सेवा करायची नव्हती. त्याचं नेतृत्व हे अहंकारावर उभं होतं आणि तो म्हणायचा की मला सर्व काही हवं. आणि आपण बघतो की आज अनेक लीडर हेच करतात. लोकांचा वापर करतात, लोकांच्या भावना वापरतात, खोटे बोलतात आणि स्वतःचा फायदा पाहतात. पण याच्याच अपोजिट युधिष्ठिराचं नेतृत्व काय होतं? युधिष्ठिर हा फक्त धर्मावर चालणारा व्यक्ती होता आणि जसं त्याला राजकारण हवं होतं तसं त्याला लोकांची देखील सेवा करायची होती. दोघांकडे सत्ता होती, दोघांकडे सेना देखील होती, दोघेही राजकारणातले होते. फक्त फरक होता तो मनाचा. दुर्योधनाला हे सत्य माहित होतं. महाभारतात तो स्वतः म्हणतो, जानामि धर्मनच मे प्रवृत्ती, जानाम्य धर्मनेच निवृत्ती. आणि याचाच अर्थ म्हणजे तो म्हणतो की मला धर्म माहित आहे, पण मला तो करावासा वाटत नाही. मला अधर्मही माहित आहे, पण त्यापासून मी दूर जात नाही. किती भयंकर अवस्था आहे ही. म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टीचं ज्ञान आहे, पण तुम्ही चुकीचा मार्गच निवडणार का? कारण त्यात तुमचा फायदा दिसतो तुम्हाला. कारण ज्ञान होतं पण स्वार्थ सर्वात मोठा होता. आणि आपण बघतो की आज अनेक लीडर्स असेच आहेत, त्यांना सत्य माहित आहे
पण वोट, सत्ता, फेम, पैसा यासाठीच ते अधर्माचा मार्ग निवडतात. आता आपण बघू की सत्याच्या मार्गाने चालणारे युधिष्ठिर यांचं नेतृत्व कसं होतं. पहिलं म्हणजे युधिष्ठिर महाराजांकडे नम्रता होती. त्यांनी कधी स्वतःला मी महान आहे असं कधीच मानलं नाही. त्यांचं लिडरशिप हे धर्मावर उभं होतं. त्यांनी नेहमी विचार केला की लोकांचं कल्याण कसं होईल आणि म्हणूनच त्यांना धर्मराज असं म्हटलं गेलं. श्रीमद भागवतामध्ये देखील सांगितलं आहे, प्रजा सुखे सुखम राज्ञ प्रजानांच हिते हितम. म्हणजेच प्रजेच्या सुखातच राजाचं सुख असतं आणि प्रजेच्या हितातच त्याचं हित असतं. आणि आजचा लीडर म्हणतो लोकांनी माझ्यासाठी काम करावं, माझ्या मागे मागे फिरावं, मी जे सांगतो तेच ऐकावं. पण याच उलट आपण बघतो की महाभारतामध्ये आपल्याला बघायला मिळते की महाभारताची शिकवण हीच सांगते की खरा जो राजा होता तो म्हणायचा की मी लोकांसाठी आहे. हाच खरा फरक आहे. पण लिडरशिप हा पैसा दाखवून लोकांवर सत्ता करण्याचा नाही, तर तो लोकांच्या उपयोगी खरंच पडू शकते का हा विचार करण्याचा मुद्दा आहे. आता आपण बघू की भगवान श्रीकृष्णाचे लिडरशिप हे महाभारताच्या युद्धात कसे होते. भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, तरीही त्यांच्यामध्ये नम्रता किती ते आपण चांगलंच बघू शकतो. तुम्ही पण बघू शकता की ते अर्जुनाचे सारथी बनले. विचार करा की जो संपूर्ण ब्रह्मांड चालवतो तो अर्जुनाचे सारथी बनून त्याचा रथ चालवत होता. आजचा लीडर हा छोट्याशा खुर्शीसाठी लढतो, पण भगवान श्रीकृष्ण हे भक्तांची देखील सेवा करतात. तर यातूनच आपण बघू शकतो की भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला काय शिकवलं. तर भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, न मे पार्थ स्थित कर्तव्य त्रिषु लोकेषु किंचन नाना वाप्तम वाप्तमयम वर्त एवच कर्मणी. आणि याचाच अर्थ ते सांगतात की या तिन्ही लोकात मला काहीच मिळवायचं नाही, पण तरीही मी कर्म करतो. तर हेच डिवाइन लिडरशिप आहे. स्वतःसाठी नव्हे तर लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी कार्य करणं. आणि यातूनच आपण शिकू शकतो की भगवंत स्वतःला भगवंत असं म्हणत नाही. म्हणजेच हा एक छोटासा उदाहरण जरी असला तरी यातून आपण शिकू शकतो की आपण जरी एक लीडर म्हणजेच एका पदवीवर असलो तर आपल्याला स्वतःला हे सामान्य लोकांसारखंच समजून घेतलं पाहिजे, तरच आपण जनकल्याणाच्या उपयोगी पडू. आता आपण बघू की आजचे लीडर्स आणि सोशल मीडिया. जसं आजकालचे अनेक लोक सोशल मीडियावर लीडर बनतात. फॉलोअर्स वाढले की लोकांना वाटते मी खूप महान झालो. पण महाभारत आपल्याला काय शिकवते यावर, कॅरेक्टर ग्रेटर दॅन फॉलोअर्स. जसं पहिलं आपण बघू की कॅरेक्टर पेक्षा हे फॉलोअर जास्त असतात. कॅरेक्टर ग्रेटर दॅन फॉलोअर्स म्हणजेच लोक तुमच्या मागे किती आहे यापेक्षा तुमचं चरित्र हे कसं आहे ते जास्त महत्वाचं आहे. आज सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असू शकतात, पण त्याच व्यक्तीकडे सत्य, नम्रता, शुद्धता नसेल तर जे खरे दिसतात ते खरे लिडरशिप नाही. महाभारतात आपण बघतो की श्रीकृष्ण आणि विदुरजी यांच्याकडे काही खूप मोठं असं किंगडम नव्हतं, पण त्यांचं कॅरेक्टर डिवाइन होतं. फॉलोअर्स लोकांना इम्प्रेस करतात, पण कॅरेक्टर हे लोकांच्या हृदयात जागा बनवतं. दुसरं म्हणजे धर्म ग्रेटर दॅन फेम, म्हणजेच प्रसिद्धीपेक्षा धर्म मोठा आहे. आज आपण बघतो की अनेक लोक फेम साठी काहीही करतात. फेक कंटेंट, कॉन्ट्रोवर्सरी, खोटं बोलणं, लोकांना मॅनिप्युलेट करणं. आणि यावरच आपण बघू शकतो की महाभारतातील नेत्यांनी फेम साठी नव्हे तर धर्मासाठी जीवन जगलं. अर्जुनाने युद्ध स्वतःच्या नावासाठी नाही केलं तर धर्मासाठी केलं. फेम हे काही दिवसासाठीच टिकतं, पण धर्म आत्म्याला उंच नेतो. तिसरं आपण बघू की सेवा ग्रेटर दॅन पॉप्युलॅरिटी, म्हणजेच लोकप्रिय होण्यापेक्षा सेवा करणं हे जास्त महत्वाचं आहे. आजचे अनेक लोक विचार करतात की लोक मला किती ओळखतात, पण भगवान श्रीकृष्णाने दाखवलं की खरा महान तोच जो सेवा करतो. संपूर्ण विश्वाचे स्वामी असून देखील सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी बनले. हेच डिवाइन लिडरशिप आहे. पॉप्युलॅरिटी हे अहंकार वाढू शकते, पण सेवा केल्याने हृदय शुद्ध होते. आज आपण अनेक लोकांना बघतो की कॅमेरा समोर खूप चांगले दिसतात, पण ते रिअल लाईफ मध्ये काही वेगळेच असतात. पण महाभारतातील नेत्यांचं प्रायव्हेट आणि पब्लिक लाईफ हे एकच होतं, कारण त्यांची लाईफ बाहेर जशी होती तशी आत देखील होती. असं नाही की आता युद्ध करायचं आहे किंवा आता कुठल्या नेत्याशी लढायचं आहे किंवा आपलं रथ वगैरे तयार केलं किंवा आता घोडेच आणले असं तयार. तर ते जशी त्यांची रिअल लाईफ होती तशीच ती पब्लिक आणि प्रायव्हेट अशी देखील होती.
आता आपण एक छोटस उदाहरण घेऊया, जसं भीष्म पितामह. तर भीष्म पितामह हे खूप मोठे महान योद्धे होते. त्यांच्याकडे ज्ञान होतं, शक्ती होती, त्याग होता, पण काही कारणास्तव त्यांनी चुकीच्या बाजूला साथ दिली. तर यातून काय शिकायला मिळतं? आज अनेक लोकांना न्यूट्रल राहणं हे नेहमी धर्म नसतं, कधी कधी सत्यासाठी उभं राहावं लागतं. आज अनेक एज्युकेटेड लोक सत्य माहीत असून सुद्धा शांत बसतात, कारण ते स्वतःचा स्वार्थ बघतात. जसं मला प्रॉब्लेम नको, मला काही नुकसान नको. पण आपल्या धर्मासाठी आवाज उठवणं हे खूप गरजेचं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नेहमी सांगत होते की तू दुर्बल होऊ नको. भगवान अर्जुनाला सांगतात की तू वीक होऊ नको. मग आजचे खरे लीडर तेच आहे जे सत्याच्या बाजूने उभे आहे. तर आता आपण बघू की अर्जुन आणि आजचा युवक हा कसा आहे. तर अर्जुन हा कन्फ्युजन मध्ये होता, त्याला युद्ध करायचं नव्हतं, आणि तेच आजचा युवक देखील असाच आहे. करिअर कन्फ्युजन, डिप्रेशन, फिअर, ओव्हर थिंकिंग, कंपॅरिझन. पण अर्जुनाचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं? फक्त आणि फक्त भगवंताच्या ज्ञानामुळे. जसं आपण बघतो की गीतेमध्ये एक खूप प्रसिद्ध श्लोक आहे, ज्याला आपण गीतेचा सार देखील म्हणतो, आणि ते म्हणजे की सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयामी महासुच. आणि याचाच अर्थ भगवंत सांगतात की सर्व धर्माचा त्याग करून, सर्व प्रकारचे बनावट आचरण सोडून फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. काळजी करू नकोस. पण आजचे लीडर्स आपल्याला शिकवतात की तुम्ही स्वतःवर डिपेंड राहा, पण भगवंत काय शिकवतात की मला शरण ये. कृष्ण आपल्याला भगवंतावर डिपेंड राहायला सांगतात. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही तुमचं कर्मच करणं सोडा, फक्त बसून राहा आणि जे काही आहे ते फक्त भगवंतच करेल. याचा अर्थ असं होत नाही. आपल्याला जे आपले नियत कर्म आहे ते तर करणंच आहे, परंतु आपण स्वतःला लीडर मानू नये. फक्त आपण आपले जे काही कर्म करतो हे भगवंताला केंद्रित धरूनच केले पाहिजे, म्हणजेच ते भगवंताला समर्पित आहे असे होईल. आणि हा सर्वात मोठा फरक आहे. आजच्या काळात आपण बघतो की जे काही बाहेर चाललं आहे ते कुठेतरी धर्माच्या विरुद्ध झालं आहे, त्यामुळेच असे प्रसंग घडत असतात. तर आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, सत्ता करावी की सेवा करावी? तर यावरच आता आपण बघूया. तर आजकाल आपण बघतो की आजचं लिडरशिप ही ब्रँडिंग झाली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघतो की जसं आता इलेक्शन वगैरे येतात, तर त्यामध्ये मोठे मोठे पोस्टर छापणं, मोठे पोस्टर लावणं, मोठमोठी स्पीच देणं, मोठमोठे प्रॉमिस देखील करणं, हे लिडरशिप तुमच्या कामी कधी पडले आहे का? कारण आपण बघतो की महाभारतामधील लिडरशिप म्हणजे हे सॅक्रिफाईस होतं. जसे फॉर एक्झाम्पल आपण बघतो की विदुरजी हे सत्याच्या बाजूने होते, कृष्ण हे सेवक लीडर होते, युधिष्ठिर हे धर्मराज होते, अर्जुन हा खूप चांगला योद्धा होता, भीम हे प्रोटेक्टर होते, नकुल सहदेव हे हंबल सर्वंट होते. त्यांनी लोकांसाठी खरं बलिदान दिलं आहे, कारण त्यांनी स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी जीवन दिलं आहे. आज आपण बघतो की बरेच लीडर्स हे लोकांकडून घेतात, पण महाभारतातील नेते हे लोकांना देत होते. हाच खरा फरक आहे कलियुगातल्या लिडरशिप मध्ये. तर आता आपण बघू की कलियुगातली लिडरशिप म्हणजे काय. श्रीमद भागवतामध्ये कलियुगाबद्दल सांगितलं आहे की धर्मः सत्यम शौचम क्षमा दया आयुहम बलम स्मृती श्रियंते. आणि याचाच अर्थ म्हणजे कलियुगात धर्म, सत्य, दयाळूपण, क्षमा, शुद्धता हे सर्व कमी होत जाते. आज आपण हे पाहतोय, लोक स्मार्ट झाले पण प्युअर नाहीत. ज्ञान वाढलं पण विजडम कमी झालं. कनेक्शन वाढलं पण रिलेशनशिप तुटले. ही खरंच विचार करण्याला एक गोष्ट आहे. तर आता आपण बघू की खरा लीडर कोण. तर खरा लीडर तोच आहे जो खरंच लोकांसाठी सेवा करतो, म्हणजेच भगवंताला केंद्रित घेऊन इतर सर्व कर्म करतो. ज्याच्याकडे इगो नाही, राग नाही, द्वेष नाही, धर्माबद्दल एकाग्रपणा, लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेतो, खऱ्या कल्याणाचा शोध घेत, त्यानेच खऱ्या गुरुला शरण जावे. आज लोक सेलिब्रिटीला फॉलो करतात, पण शास्त्र सांगतात की तुम्ही आधी संतांना फॉलो करा, कारण संत हे सत्याच्या मार्गावर चालत असतात. तर मित्रांनो, महाभारतातील युद्ध हे फक्त कुरुक्षेत्रावर झालं नाही, आजही ते युद्ध सुरूच आहे. धर्म आणि अधर्म याचं युद्ध, सत्य आणि खोटं याचं युद्ध, अहंकार आणि नम्रता याचं युद्ध. आणि प्रश्न हा नाही की तुम्ही कोणाला फॉलो करता, प्रश्न हा आहे की तुमच्यात कोण वाढत आहे, दुर्योधन की अर्जुन. आजचे अनेक लीडर्स आपल्याला बाहेरून इन्फ्लुएन्स करतात, पण श्रीकृष्ण आपल्याला आतून ट्रान्सफॉर्म करतो. म्हणून शेवटी याचा निष्कर्ष असाच की लीडर्स असाच निवडा की जो तुम्हाला भगवंताजवळ नेईल.
लीडरशिप असं स्वीकारा ज्यात सेवा असेल आणि स्वतःचं जीवन असं जगा की लोकांना तुमच्यामध्ये धर्म दिसेल. आणि जर तुम्हाला ही गोष्ट मनाला भिडली असेल तर कमेंट मध्ये हरे कृष्णा नक्की लिहा, कारण आपल्याला धर्मासाठी जगायचं आहे. आणि अशाच शास्त्र आधारित चॅनलला सपोर्ट देखील करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक करा, इतरांशी देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच आणखीन एका इन्फॉर्मेशन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्ण.